नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ढाबा स्टाईल मस्तपैकी चमचमीत अशी सोयाबीन बटाटा भाजी ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता एक टॅमॅटोचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 2 टॅमॅटो असे तुकडे करून घेतलेले आहेत मी, ते घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर इकडे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी, ते घालायचं आहे. व आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. बघू शकता पाणी न वापरता आपण हे वाटून घेतलेलं आहे. आपण आता सोयाबीन आहेत ते बॉईल करून घेणार आहोत. या पाण्यामध्ये असं पाणी घेतलेलं आहे मी. पाणी गरम केल्यानंतर आपण आता याच्यामध्ये 1 कप इकडे मी सोयाबीन घेतलेले आहे. ते सोयाबीन आपण आता ह्या गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत व गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता 2 ते 3 मिनिटांमध्ये हे बॉईल होतात. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे सोयाबीन बघू शकता फुगलेले आहेत आपले. आपण आता हे काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये व त्याच्यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. असे तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्यांचे. हे बटाटे आपण आता या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आपण आता हे सोयाबीन उकडवून घेतलेले बघू शकता, ते सुद्धा आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे आपल्याला हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि आपले सोयाबीन आणि बटाटा सुद्धा मस्तपैकी असा फ्राय बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता हा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता मस्तपैकी चमचमीत असा ढाबा स्टाईल सोयाबीन बटाटा भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. फ्रायपॅनमध्ये तेल घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्या. त्यानंतर तेजपत्त्याची पानं आहेत ती घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी कांदा घेतलेला आहे एक असा बारीक चिरून, तो घालायचा आहे. व हाय फ्लेमवर आपण आता हा कांदा आहे तो 5 ते 6 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा आपला चांगला मस्तपैकी असा परतवून झालेला आहे. त्यानंतर जे आपण टॅमॅटोचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे. व आपण आता मीडियम फ्लेमवर आता हे 5 ते 6 मिनिटं चांगलं वाटण आहे या कांद्यामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपण आता याच्यामध्ये मसाले आहेत ते घालणार आहोत. 1 चमचा इकडे हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा आगरी कोळी मसाला घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे. व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपलं मस्तपैकी असं बघू शकता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. थोडी ग्रेव्ही आहे ती आपली थोडीशी अशी दाटसर झालेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता जे सोयाबीन आणि बटाटा फ्राय करून घेतला होता तो घालायचा आहे. व चांगलं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवर बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी आहे ते घालायचं आहे अर्धा कप. व चांगलं मस्तपैकी असं शिजू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवा. आपण आता झाकण लावून 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली 10 ते 15 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही भाजी आहे ती दाटसर झालेली आहे आणि चमचमीत अशी आपली ढाबा स्टाईल सोयाबीन बटाटा भाजी आहे ती तयार झालेली आहे.
आपण आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. तुम्ही ही भाजी मस्तपैकी रोटी, भाकरी, चपाती बरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.